आणि वळूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या बातमीकडे। जायकवाडी धरणाचा पाणी साठा आहे 89.33% झालेला आहे। त्यामुळे आता धरणातनं पाणी सोडण्यात येणार आहे। त्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत बैठक घेण्यात आली आहे। मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। तिथली धरणं भरलेली आहेत, त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। हे सगळं पाणी जायकवाडी धरणामध्ये आल्यानं झपाट्यानं पाण्याची पातळी वाढली आहे। सध्याची पाणी पातळी पाहता जायकवाडी धरणातनं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि जायकवाडी धरणाचा पाणी साठा हा तब्बल 89.33% जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे आता धरणातनं पाणी सोडण्यात येणार आहे। गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत यासाठीची बैठक झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय। तिथली धरणं ही भरली आहेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा वाढलेला आहे।